रात्री 8:30च्या दरम्यान तुतारी एक्सप्रेस कुडाळ स्टेशनवर इली. तशी मी माझी बॅग घेऊन त्या रेल्वेत चढलोय आणि माझ्या सीट नंबरकडे जाऊक लागलोय. पण जेव्हा मी सीटकडे येतोय तर माझ्या सीटवर आधीपासूनच कोणतरी झोपला होता. आणि त्यात जा काय होतं ह्यात तुम्ही जर ऐकशाल तर तुम्ही पूर्णपणे हादरून जाशाल. थैसूनच माझ्यासोबत हे प्रकार घडाक लागले. आता नेमका या काय असं ता तुमका ही गोष्ट संपूर्ण ऐकल्यावर समजातच. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. तुमका तर कळालं असातच आजची गोष्ट किती भयंकर असा ती. त्यामुळे अजिबात वेळ न घालवता आपण या गोष्टीकडे वळणार असो. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनल अजून सबस्क्राईब करूक नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओक लाईक करूक विसरा नको. चला तर मग वळूया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे. दोन 2014 साली हे अनुभव मी घेतलं होतं. माझं नाव रोशन. मी एका मुंबईतल्या कंपनीत काम करायचं आहे, ज्यामुळे माका मुंबईतच राहायचं लागायचं. मी एक भाड्याची खोली बघितलेलं आहे आणि थंयच मी एकटं राहायचं आहे. माझं मूळ गाव होता कुडाळ, ज्यामुळे जशी माका सुट्टी मिळायची तसं मी माझ्या गावाकडे जायचं आहे. ते आमचं मूळ घर होतं, ज्यात माझे आईवडील आणि काही इतर नातेवाईकसुद्धा राहायचे. ह्याआधी मी बऱ्याचदा ट्रेनचा प्रवास केला होता. असो अनुभव ना कधी माका इलो होतो ना कधी मी कोणाकडसून ऐकलेलं आहे. त्या रात्री असा काहीसा माझ्यासोबत घडला ज्याचा मी स्वप्नात देखील विचार करूक नाही. मी असं सुट्टीच्या दिवसांमध्ये माझ्या गावाकडे गेलो होतो आणि सुट्टी संपल्यानंतर माका ऑफिसाक येऊचा होता. त्यामुळे मी रात्रीच्या तुतारी एक्सप्रेसचे तिकीट काढलेलं आहे. 8:15च्या दरम्यान ती कुडाळका येता आणि पुढच्या दिवशी सकाळी 6:30पर्यंत CSTक जाऊन पोचता. माका दादरका उतरायचं होतं आणि मग खोलीत फ्रेश वगैरे होऊन नाश्ता करून 10-10:30पर्यंत ऑफिसाक जायचं होतं, ज्यामुळे मी त्या ट्रेननेच जायचं आहे. पण त्या दिवशी जो काय प्रकार माझ्यासोबत घडणार होतो तो इतको भयंकर असत ह्याची माका अजिबात जाणीव नाही होती. मी नेहमीसारखी माझी बॅग भरलंय, आई पप्पांचं निरोप घेतलंय आणि कुडाळच्या रेल्वे स्टेशनवर येऊन पोचलोय. त्या दिवशी गाडी एकदम वेळेवरच होती. 8:30पर्यंत ती कुडाळ स्टेशन का इली. तसं मी माझं डबं बघितलंय आणि त्या रेल्वेच्या आतमध्ये चढलोय आणि थैसून माझ्या सीटच्या दिशेने जाऊक लागलोय. जास्त लाईटी नाही होते, मधले लाईटी चालू आणि काय ठिकाणी निळे लाईटी पेटलेले होते. तसं मी माझ्या सीटचा नंबर शोधत हळूहळू पुढे गेलोय आणि काही वेळातच माझ्या सीटवर येऊन पोचलोय. त्या दिवशी गाडीत जास्त गर्दी नाही होती. बरेचसे सीट त्यावेळी रिकामी होते. कदाचित पुढच्या स्टेशनवरती बसणारी माणसं असावी. जसं मी माझ्या सीटकडे येऊन बघतोय तर कोणतरी एक माणूस माझ्या सीटवर झोपलं होतं. त्यांनी डोक्यावर चादर बिदर घेतलेल्यान. ता बघून मी परत एकदा माझं सीट नंबर चेक केलंय. माका वाटलं की मी चुकीच्या सीटवर इलंय की काय, पण तो सीट नंबर तर माझं होतं. पण परत एकदा खात्री करूसाठी मी माझ्या तिकिटीवरचं नंबर चेक केलंय. ती माझी सीट होती. तसं मग मी पटकन त्या माणसाक हाक मारूक लागलोय की उठा, ओ काका, ही सीट माझी आ. माका तेव्हा माहिती नाही होतं की थंय कोण झोपला. पण जेव्हा मी त्या सीटच्या जवळ येऊन पोचलं होतं तेव्हा थंयचं वातावरण माका जरा विचित्रच वाटलं. संपूर्ण कोच रिकामी होतं आणि तो माणूस बरोबर माझ्या सीटवर येऊन झोपलेलो आणि त्या माणसाकडसून एक विचित्र उग्र वास येत होतं. म्हणजे कुजल्यासारखं कोंडस असं वास होतं. पण तेव्हा मी फारसं काही लक्ष दिलं नाही, कारण माझं सगळं लक्ष त्या माणसाक उठवून
माका माझी सीट मिळवण्यावर होतो, पण एकदा दोनदा आवाज देऊन सुद्धा तो माणूस काय उठाक नाही. शेवटी मग नाईलाजान माका तेका हात लावून उठवचा लागला. मी जसो तेका हात लावतोय तेव्हा माका असं जाणवलं की मी एकदम थंडगार एखाद्या बर्फासारख्या पदार्थाक हात लावतोय असा काहीसा वाटाक लागला. त्यावेळी एका क्षणासाठी मी जरा घाबरलोय, कारण मृत माणसाचं शरीर असं थंडगार पडलेलं असतं. मी म्हटलं की हो मेलो बिलो की काय, पण तेवढ्यात त्या माणसानं हालचाल करूक सुरुवात केल्यान आणि काही वेळातच त्याने आपल्या डोक्यावरची चादर हळुवारपणे खाली केल्यान तसं मी त्याचं चेहरो पहिल्यांदा बघितलंय. तो एक वयस्कर आणि विद्रूप रूपाचं म्हातारं होतं. केस पूर्ण पिकले होते, डोक्यावर जटासारखे ते केस वाढलेले. जसं तो जागो होता तसं मी त्यांका म्हणालोय, अहो ही माझी सीट हा, तुम्ही माझ्या सीटवर झोपलास. जसं मी हा बोलतोय तसं तो म्हातारो एकदम वरच्या आवाजात रागिष्टपणे माका म्हणालो, मग काय झाला, एवढे सीटी रिकामी आहेत, जाऊन झोप वयातय. त्याचं त्या बोलणं ऐकन मी म्हणाले, असं काय हो माणूसा, माणूस आपल्या सीटवरच झोपतलो ना की दुसऱ्यांच्या. मी त्यांका परत म्हणालोय, हो असं काय बोलतास, प्रत्येकानं आपापल्या सीटवर झोपायचं असतं. तुम्ही माझ्या सीटवर झोपलास, उठा आणि माका माझी सीट देवा. पण त्यावर तो म्हातारो का ऐकाक तयार नाही. तो अजूनच रागारागात माका काय काय बडबडाक लागलो. जा त्याचं बोलणं माका बरोबर काय वाटाक नाही. आता म्हाताऱ्या माणसाक किती बोलायचं, ज्यामुळे मी तेका काय अपशब्द बोलाक नाही. तेवढ्यात माका दरवाजाकडसून एक टीटी येताना दिसलो. तसं मी पटकन त्यांच्याकडे गेलोय आणि त्यांका म्हणालोय, हो बघा ना, माझ्या सीटवर एक माणूस झोपलो आणि तो आता उठत नाही. तसे ते टीटी थईले. त्यांनी बघितल्याने तर तो म्हातारा तो झोपलो होतो. त्यांनी तेका खडसावून विचारल्याने, हो तिकीट काय, तिकीट दाखवा. टीटी इलेल्याचं बघून तो म्हातारो डोळे चोळत उठलो आणि त्याने आपल्या खिशातून तिकीट काढल्यान आणि टीटीच्या हातात दिल्यान. त्यांनी जेव्हा ते तिकीट चेक केल्याने तेव्हा त्यांना समजलं की ती तर जनरलची तिकीट होती. तसे ते त्या म्हाताऱ्याक म्हणाले, हो ही तर जनरलची तिकीट हा, होय काय करतास, चला उतरा आधी खाली. असं म्हणान त्यांनी त्या म्हाताऱ्याक थैसून खाली उतरवल्याने तेव्हा माझ्या थोडं जीवात जिविलं आणि व्हायच बरा वाटला. पण ती सीट मात्र पूर्णपणे त्यांनी खराब केल्या नव्हती. मी म्हटलंय मरो, एका आधी जाऊ दे, मग आपण ती साफ करून आपण झोपाया. तसं तो टीटी त्या म्हाताऱ्याक काय काय बडबडाक लागलो आणि त्यांनी जनरलच्या डब्यात जाऊक सांगितल्यान. पण तो म्हातारो का ऐकत नाही होतो. आणि त्यानंतर त्या म्हाताऱ्यान त्या टीटीबरोबर काय केल्यान काय माहिती. बोलता बोलता तो टीटी एकदम नरामलो. पैसे बिशे त्यांनी काही एक देऊक नाही, पण तरी देखील त्या टीटीन सांगितल्यान की तुम्ही बाकीच्या सीटवर खयाव झोपा, तुमची सीट हा. असं शक्यतो कोण बोलत नाही, पण त्या म्हाताऱ्यानं असं काय केल्यान तर त्याचं तेका माहिती. पण तो बरोबर माझ्या खालच्या समोरच्या सीटवर जाऊन बसलो, ज्यामुळे माझ्या सीटवरसून तो म्हातारो माका सतत दिसा होतो. मी माझी सीट आपली पुसलोय आणि बॅक सीटच्या खाली ढकलून माझ्या सीटवर झोपलोय. तो म्हातारो एकटक माझ्याकडेच बघत होतो, जणू मी त्याची सीटच घेतलंय की काय. पण मी काय एवढं लक्ष देऊक नाही. जेवण वगैरे माझा करून झाला होता आणि पुढच्या दिवशी ऑफिस का जायचं असल्यामुळे मी आपलं झोपाक लागलोय. बघता बघता माझं डोळं लागलो आणि त्यानंतर अचानक मध्यरात्री माका असं जाणवलं की कोणतरी माझ्या बाजूक उभा असा. तसं मी दचकन उठलोय, पण आजूबाजूक कोण दिसाक नाही आणि तो म्हातारा सुद्धा त्या सीटवर नाही होतो. माका वाटलं की कदाचित तो गेलो असात, म्हणून मी आपलं परत झोपलोय. त्यानंतर माका काय मधी जाग येऊक नाही. ठाण्या स्टेशनवर जशी गाडी लागता तशी आजूबाजूच्या लगबगीन माका जाग येली. ठाण्यानंतर दादर येणार होता, त्यामुळे मी पटकन उठलोय आणि उतरायची तयारी करूक लागलोय. काही वेळातच दादर स्टेशन इला. मी बॅग वगैरे काढलोय आणि रेल्वेसून स्टेशनवर उतरलोय आणि थैना मी माझ्या खोलीवर गेलोय. फ्रेश वगैरे झालोय आणि नाश्ता करून मी बाहेर पडणारच होतोय,
पण काय माहिती कशाक खोलयेत इल्यापासून माझा डोक्या मरणाचा जड झाला होता. माका समजला नाही की अचानक या कसं झाला, कारण रेल्वेसून उतरान खोलयेत येईपर्यंत अजिबात डोक्या दुखत नाही होतं. पण खोलयेत पाऊल ठेवल्यापासून माझा डोक्या चक्रावक लागला होता. तरीसुद्धा ऑफिसात तर जाऊचा म्हणून मी आपलं तसंच ऑफिसात गेलोय आणि माझं काम आपलं करूक लागलंय. ऑफिसात गेल्यावर थोडा डोक्या हळूहळू हलका होऊ लागला आणि दुपारपर्यंत माका एकदम बरा वाटला. त्यानंतर तो दिवस संपलो. काम आवरून मी ऑफिसातून घराकडे इलोय. पण जसं मी घरात पाऊल ठेवतोय तसा परत माझं डोक्या जड होऊक लागला. मी म्हणाले, हो काय प्रकार हा? सकाळी डोक्या दुखत होतं आणि आता परत डोक्या दुखतं. माका पहिल्यांदा वाटलं की प्रवासाचं थकवा असतलं. दगदग झाल्यामुळे थोडा डोक्या दुखतं. म्हणून मग मी त्या दिवशी जास्त काय करूक नाही. थोडंसं जेवलंय आणि झोपाक माझ्या खोलीत इलंय. पण रात्रभर माका झोप काय लागाक नाही. संपूर्ण डोक्या ठणकत होता आणि मान आणि खांदे इतके दुखत होते की जणू मी कसलं तरी मोठा वजा घेऊन चलतोय. ह्या सगळं काय घडतं ताच माका समजत नाही होता. रात्रभर काय झोप इली नाही, ज्यामुळे अजूनच माका त्रास झालो. सकाळी उठल्यावर माझ्या अंगात शक्तीच नाही होती की मी उठान कामावर जाईन, ज्यामुळे मी माझ्या मॅनेजरका फोन केलाय आणि तब्येत ठीक नसलेल्याचं त्यांना सांगितलंय. त्यावर ते म्हणाले की ठीक आहे, आजचा दिवस आराम कर. पण या असं सतत दुखणारं डोक्या ही काही साधी लक्षणं नाही होती. त्यामुळे मी म्हटलंय की डॉक्टरांकडे जाऊन येऊया, कारण उगाच अंगावर काढणं बरोबर नाही आणि ऑफिसात किती दिवस सुट्टी घ्यायची. म्हणून मी थोडी ताकद गोळा करून घराच्या बाहेर पडलोय आणि जवळच्याच एका क्लिनिकमध्ये गेलोय. पण थंय गेल्यावर अचानक डोक्या पूर्णपणे शांत झाला. माका कळत नव्हतं की काय प्रकार हा. मधी डोक्या दुखतं, मधी शांत होतं. पण तरीसुद्धा आता इलय म्हटल्यावर डॉक्टरांका दाखवूया असं म्हणून मी डॉक्टरांका सांगितलंय की असं असं प्रकार घडता. डॉक्टर म्हणाले, कदाचित प्रवासाचा थकवा असात आणि जास्त विचार करू नको. जास्त विचार केल्यानं असं डोक्या दुखतं. कामाचं वगैरे काय ताण नाही ना, असे त्यांनी काहीशे प्रश्न विचारल्याने. पण तसं काय प्रकार नाही होतं. मग त्यांनी काही गोळी वगैरे लिहून दिल्याने आणि मी परत माझ्या रूमवर इलोय. पण काय माहिती कसं खोलीत इल्यावर माझा परत डोक्या दुखाक लागला. त्या दिवशी मी जास्त काय करूक नाही, पूर्ण झोपानच होतंय आणि डॉक्टरांनी जे गोळ्या दिल्याने होते ते मी खाल्लं होतंय. माका वाटलं की गोळ्या घेतल्यानंतर बरा वाटत, पण तरीसुद्धा काय फरक पडत नाही होतं. उलट अजूनच तब्येत बिघडत चालली होती. आणि त्या दिवशी अजून एक प्रकार माझ्या निदर्शनात इलो. तो म्हणजे नेमकं त्या दिवशी सोमवार होतं आणि सोमवारी मी न चुकता माळजप करायचंय. त्या दिवशी मी जशी माळजप करूक बसलोय तेव्हा तर माझं डोक्या इतक्या ठणकाक लागलं की अक्षरशः कोणतरी डोक्यात जोर जोरात मारतं आणि माझ्या ज्या हातात माळ होती तो हात पूर्णपणे शून्यच पडलो. म्हणजे त्यानंतर माळजप करणं जवळजवळ अशक्यच होऊन बसला. मी म्हणाले, हो काय प्रकार हा? इतकी ताकद नाही कशी काय आणि हात कसं शून्य पडलो? त्या दिवशी असा पहिल्यांदा झाला की मी माळजप करूक नाही. मी अर्धवटच सोडलंय आणि ह्याआधी मी असं कधीच करूक नाही. मी ती माळ होती तशी परत ठेवलंय आणि येऊन माझ्या खोलीत झोपलंय. माका कळत नाही होतं की माझ्यासोबत या काय घडतं. बघता बघता रात्र झाली. त्या दिवशी मी न जेवताच झोपलोय, कारण जेवण करूची किंवा बाहेर जाऊन खाऊची ताकद नाही होती. पण त्या दिवशी रात्री माझ्यासोबत जो काय प्रकार घडलो त्या प्रकारात माझी तर पूर्ण झोपच उडान गेली. माका असं स्पष्ट जाणवलं की कोणतरी माझ्या खोलीत वावरता. बाथरूमचा दार जोरात कोणतरी उघडल्यान आणि धाडकन आपटल्यान. सगळे खिडकी दारा बंद, वाऱ्याक आत येऊ काही चान्सच नाही. मग तरी देखील त्या बाथरूमचं दार कसा उघडला आणि आपटला ताच माका समजलं नाही. आणि असं वाटत होतं की कोणतरी माझ्या अवतीभोवती फिरता. त्यावेळी हे सगळे काय प्रसंग घडतात हेच माका कळत नाही होते. मी प्रचंड घाबरलो होतोय. आणि त्या दिवशी रात्री 3-3:30च्या दरम्यान
मी स्पष्ट एक चेहरो माझ्या आरशात बघितलंय. माका आरशात एक आकृती दिसली जी खोलीच्या कोपऱ्यात उभी होती. आणि जेव्हा ता सगळा मी बघितलंय तेव्हा अक्षरशः अंगार माझ्या काटे इले. आतापर्यंत माका कसलीच जाणीव नाही होती, पण जेव्हा मी त्या आरशात त्या आकृतीक बघितलंय तेव्हाच माका कळान चुकलं की ह्यो जो काय प्रकार हा तो साधं सुद्धा नाही, ह्या काहीतरी वेगळा आणि भलताचा. मी घाबरान जवळच्या माझ्या मित्राक रात्रीच फोन केलंय, कारण त्या रूममध्ये थांबायची माझी हिंमतच होऊक नाही. मी पटकन त्याका फोन करून माझ्या रूमवर बोलावून घेतलंय. तो जवळच राहायचो. तो गाडी घेऊन थंय इलो. माका विचारूक लागलो काय झाला. तेव्हा मी त्याका हे सगळं प्रकार सांगितलंय. ता ऐकान तो घाबरलो आणि माका म्हणालो की तू चल माझ्यासोबत चल. तो माका थंयसून घेऊन गेलो आणि जसं मी थंयसून बाहेर पडतंय तसं काही वेळातच माझी ती सगळी डोकेदुखी थांबली. माका तेव्हा कळालं की मी घरात गेलोय की माझी डोकेदुखी चाळवता. म्हणजे ह्यो जो काय प्रकार तो त्या घरातच असा. मित्राक आम्ही सगळं सांगितल्यानंतर मित्र म्हणालो की तू लवकरात लवकर काहीतरी बाहेरचा बघ, ह्या काहीतरी वाईट थंय माझ्या व्यतिरिक्त अजून कोण राहायचं नाही. मी एकटंच थंय मुंबईत राहा केलं होतं. ज्यामुळे माका मित्रांनी सांगितल्यान की तू एक काम कर, 4-5 दिवस सुट्टी टाक आणि तू तुझ्या गावाकडे जा. थंय गेल्यानंतरच काहीतरी तू उपाय करू शकतं. त्यामुळे मी जशी सकाळ झाली तसं मी माझ्या खोलीत गेलोय आणि अजिबात वेळ न घालवता माझ्या ऑफिसचं लॅपटॉप, माझे कपडे आणि कपड्यांची जी बॅग मी आणलं होतं ती जशीच्या तशीच पडलेली. 2-3च कपडे मी बाहेर काढलेलं आहे, ते मी परत भरलंय आणि ती बॅग घेऊन सरळ गावाकडे येऊक निघालोय. 3-4 दिवसांपूर्वीच मी गावावरसून इलं होतंय आणि आता माका परत गावाकडे जाऊचं लागत होतं. आणि मी असं गावाकडे येतोय ह्याची बातमी घरच्यांका अजिबात नाही होती. ती माका बघून चकितच होणार होते, पण माझ्याकडे अजून काय पर्याय नाही. म्हणून मी लगेचच एजंटकडसून एक तिकीट घेतलंय आणि सरळ घराकडे येऊक निघालोय. पण त्या दिवशी कसा काय माहिती घराच्या बाहेर पडानसुद्धा माझी डोकेदुखी काय थांबाक नाही, ती उलट वाढाक लागली. आतापर्यंत माका वाटत होतं की मुंबईच्या त्या भाड्याच्या खोलीत गेल्यावरच माझा डोक्या दुखतं, पण आता तर प्रवासातसुद्धा डोक्या दुखाक लागला होता. गावात पोचेपर्यंत माझं डोक्यात तसंच ठणकत होतं आणि सतत वाटं की कोणतरी माझ्यासोबत असं. ज्यामुळे मी खूप थकलं होतं. माका लवकरात लवकर ह्या सगळ्यासून बाहेर पडायचं होतं. मी कसं बसं गावाकडे येऊन पोचलोय आणि लगेचच माझं घर गाठलंय. अचानक असं गावाकडे इलेला बघून सगळेजण घाबरले आणि माका मनाक लागले अरे झालं काय, असं अचानक लगेच कसं इलं. तेव्हा मी तेंका तो सगळं घडलेलं प्रकार सांगितलंय. ता ऐकन ते सुद्धा हादारले. तेंका कळत नव्हतं की अचानक कसं काय घडलं. या आधीसुद्धा मी त्या खोलीवर बरीच वर्ष राहिलं होतं, असं कधी घडाक नाही. मग हे अचानक कसं काय प्रकार घडाक लागलो कोणाकच काय समजत नाही होतं. पण आता ह्यो काहीतरी बाहेरचं प्रकार म्हणून माझ्या आईन तिच्या मावशीक संपर्क केल्यान, कारण मावशीक एका माणसाची ओळख होती जो असं बाहेरचं वगैरे बघायचं. मावशीने सांगितल्यान की उद्या आपण त्या माणसाकडे जाऊया. तो जरा आमच्या गावापासून लांब राहायचो, त्यामुळे एका 4 व्हीलरने आम्ही त्या माणसाकडे जाणार होतो. आईन मस्त जेवण वगैरे केल्यान आणि माका दिल्यान. तेव्हा पहिल्यांदा मी नीट जेवले असन, पण डोकेदुखी काय माझी थांबत नाही होती. आईन देवाचं अंगार वगैरे लावल्यान होतं जेणेकरून माका जास्त त्रास होऊ नये. रात्री सगळे जेवण झोपले. सगळेजण हॉलमध्ये झोपले होते. मी सुद्धा त्यांच्यासोबतच होतोय. पण मध्यरात्री अचानक माझ्या पप्पांका जाग गेली. त्यांच्या कानात कसलो तरी आवाज पडाक लागलो. कोणतरी काहीतरी पुटपुटतं, काहीतरी कुजबुजतं असं तो आवाज होतो. ते म्हणाले कोण काय बडबडतं, म्हणून त्याने पटकन उठून आजूबाजूक बघितल्याने सगळे तर झोपले होते, पण तो आवाज खैनं येत होता त्यांका समजलं नाही. म्हणून ते उठून त्या आवाजाच्या दिशेने जाऊक लागले. तर एका खोली असून तो आवाज येत होतो. जसे ते त्या खोलीत येऊन बघतात तेव्हा त्यांका थंय जा काय दृश्य दिसलं. ता दृश्य बघून त्यांच्या तर पायाखालचीच जमीन सरकली. मी स्वतः त्या खोलीच्या कोपऱ्यात बसन कसले तरी मंत्र पुटपुटत होतंय.
ता भयंकर दृश्य बघून पप्पा घाबरले आणि त्यांनी सगळ्यांका उठवल्याने आणि ते सगळ्यांका घेऊन थैले. सगळेजण माका त्या अवस्थेत बघून चांगले चक्रावले. आई पटकन माझ्या दिशेने नेली आणि तिने माका गदागदा हलवल्यान. तसं मी एकदम भानावर इलय. मी जसं जागो होतोय तसं माका धक्कोच बसलो, कारण मी उठान ह्या खोलीत कधी येऊन बसलोय ताच माका समजलं नाही. माझी ती अवस्था बघून घरच्यांनी तातडीन एक निर्णय घेतल्याने पुढच्या दिवशी सकाळी जायचं होतं. पण माझा त्या सगळा वागणं आणि तो घडलेला प्रकार बघून ताबडतोब रातोरातच आम्ही फोर व्हीलर काढलं आणि त्या मावशीन सांगितलेल्या बाबांकडे गेलो. तो माणूस बाहेरचं सगळा काही बघायचो. एवढ्या रात्रीचा थंय गेल्यामुळे तेका थोडीफार जाणीव झाली होती की काहीतरी भयंकर प्रकार घडलेलो असतलो. म्हणून त्यांनी माका बघितल्यान. पण माका बघितल्यानंतर तेका असं वाईट वगैरे काय माझ्यासोबत घडतं किंवा खयची तरी अमानवी शक्ती माझ्यासोबत असं काय तेका जाणवत नाही होतं. तो माणूस म्हणालो की माका तर असं काय दिसत नाही. पण माझ्या घरचे तेका म्हणाक लागले की असं असं वागत होतं, काहीतरी नक्कीच. तेव्हा त्या माणसानं सांगितल्यान की माका तुमच्या घराकडे येऊन बघूचा लागत. म्हणून मग लगेचच त्या माणसाक घेऊन आम्ही थैसून आमच्या परत घराकडे इलो. तेव्हा पहाट होईत इली होती. घराकडे येताच त्या माणसान संपूर्ण घर बघितल्यान आणि जसं तो माझ्या खोलीत जाता तेव्हा तेका एका वाईट शक्तीची जाणीव झाली. तसं तो म्हणालो की ही वाईट शक्ती ह्या खोलीत. सगळ्या जणांका झटकोच बसलो, कारण ह्यो सगळं प्रकार तर मुंबईपासून घडत होतो. मग ह्या खोलीत वाईट शक्ती असा, मग हे आमका आधी कसं नाही कळालं. तेव्हा त्या माणसान अजून खोलात जाऊन माका प्रश्न विचारूक घेतल्यान की तू नेमका काय केलं. खयची तरी एक चूक तुझ्याकडसून घडली ज्यामुळे हा सगळा घडता. पण माका असं कायच आठवत नाही होतं ना मी अशी खयची चूक केलं होतं. शेवटी मग त्या माणसान आपले कसले तरी ते विधी केल्यान आणि त्या विधीच्या दरम्यानच त्या माणसाक असा काहीसा दृश्य दिसला जा माका कळाला नाही, पण त्या माणसाक कळाला. तो माणूस म्हणालो की ह्याची कपड्यांची जी बॅग याच्या खोलीत ती कोणीतरी पटकन घेऊन येवा. तसे माझे पप्पा माझ्या खोलीत गेले आणि माझी कपड्यांची बॅग घेऊन इले आणि ती बॅग त्या माणसानं ते पूर्णपणे उपसल्यान. बॅग पूर्ण खाली करत असताना बॅगेच्या तळाक जा काही गावला ता बघून सगळ्या जणांची बोबडीच वळली. एका काळ्या कपड्यात छोट्याशा मोटल्यासारखा काहीतरी बांधून ठेवलेला होता आणि ता माझ्या बॅगेत खैसून इला ताच माका समजला नाही. ती गोष्ट बघता क्षणी त्या माणसाक समजला. तो म्हणालो की कोणीतरी काळी विद्या करून ह्याच्यावर सोडलेली असा आणि या फडक्यात जा काय गुंडाळलेला असा त्या काळी विद्या करूसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जाता. आता त्या काय होता ता मी तुमका सांगूक शकत नाही, कारण ह्या बरोबर नाही. ती अशी एक गोष्ट होती जी प्रचंड जालीम असता. त्या माणसानं सांगितल्यान की कोणी एका हात लावू नको. अजून माका समजत नाही होतं की हा सगळा कोणी केल्याना, कारण ना आमच्या कुटुंबियांनी कोणाशी वाईट केल्याने होतं ना आम्ही कोणाशी काय वाईट वागलं होतं. मग असं कृत्य कशाक कोण करू शकतं. ह्या प्रश्नाची उत्तरं काय आमका सापडत नाही होती. तेवढ्यात त्या माणसानं सांगितल्यान जरा थांबा, मी तुमका सगळं प्रकार सांगतोय. त्यानंतर त्या माणसानं परत ध्यान लावल्यान आणि तेव्हा तेका अजून एक दृश्य दिसलं आणि जेव्हा तो त्याबद्दल बोललो तेव्हा मात्र माझे हातपाय थरथर कापाक लागले. त्यांनी उल्लेख केल्यान रात्रीची ट्रेन होती, तुतारी एक्सप्रेस, ज्यात तू रात्री प्रवास करत होतं आणि त्या प्रवासादरम्यान एक माणूस तुका गावलेलो, वयस्कर, पांढरे केस, जटाधारी आणि संपूर्ण विद्रूप रूपाचो तो म्हातारो. जसं त्यांनी ह्या वर्णन केल्याने तसा माका त्या रात्रीचं सगळं प्रसंग आठवलं. त्याच्याशी माझं थोडंसं वाद झालं होतं, पण त्या म्हाताऱ्यानं असं कशा केल्या नसतला. तेव्हा ह्यो माणूस म्हणालो की काही अशी माणसं असतात जी काळी विद्या शिकासाठी असे छोटे मोठे उपाय करत असतात. त्यांका आपली विद्या कितपत काम करता ह्याची जाणीव घेऊसाठी ते असे खयच्या माणसांवर अशी छोटी मोठी विद्या करतात. पण त्या माणसान
तुझ्यावर जरा जालिमच विद्या केल्या नव्हती. कदाचित तू तेका जर बडबडलं तर आवडला नसत, म्हणून त्यांनी रातोरात त्याच्याकडची ती काळी पोटली होती ती तुझ्या बॅगेत टाकल्यान आणि तो निघान गेलो. तेका तुका शिक्षा देवची होती. खरा तर अशा माणसांका खूप मोठी शिक्षा होक होई. अशा कृत्यांका अजिबात क्षमा मिळता नये. काळी विद्या शिकूच्या पायी ते अशा सामान्य माणसांवर प्रयोग करून बघतात आणि त्या सगळ्याचा परिणाम निर्दोष माणसाक भोगूचं लागतं. त्या माणसाने ह्या जा काय सांगितल्यान ता ऐकन आम्ही सगळेजण हादारलो. असो प्रकार घडाक शकता याचो आम्ही कधीच विचार करूक नाही होतो. अशी माणसं ह्या जगात वावरतात ह्या ऐकानच आमकां झटको बसलो. त्या सगळ्या प्रकारानंतर त्या माणसान माझ्या हातात एक धागो बांधल्यान जेणेकरून ह्या पुढे म्हाका काय त्रास होऊ नये. आणि त्यांनी ती जी काळी मोटली होती ती अलगदपणे आपल्या हातात घेतल्यान आणि आपल्या झोळीत टाकून तो थंयसून निघान गेलो. तिने आमकां सांगितल्यान की ह्याच्यावर काही विधी करून म्हाका ह्याच्यातली जी वाईट शक्ती त्यांनी कैद केल्यानं तिका मुक्त करूचं लागतला, नाहीतर ती अजून कोणाको त्रास देऊक शकता. तो माणूस ता सगळा घेऊन गेलो आणि त्याने मग काहीतरी विधी करून ता सगळा पूर्णपणे संपवल्यान आणि त्या शक्तीक मुक्त केल्यान. पण ह्यो जो प्रकार त्या तुतारी एक्सप्रेसमध्ये मी अनुभवलो होतोय तो मात्र मी कधीच काय केल्या विसराक शकत नाही. आता ह्यो प्रकार कोणासोबत घडाक शकता, पण अशी माणसं खूप क्वचितच असतात. आणि सगळ्या लोकांका आता कळान चुकलं की अशा माणसांपासून लांबच राहिलेला बरा असता. त्यामुळे आता ही संख्या खूप कमी झाली आहे. पण तरी देखील अशी माणसं जर तुमका गावली ज्यांच्याकडे बघून असं वाटतं की बरोबर नाहीत, काहीतरी विचित्र असं वाटतं, तेव्हा त्या माणसांपासून 4 हात लांबच राहिलेला बरा असता. ह्यांच्याशी भांडण वगैरे करून सुद्धा काय फायदो नाही, कारण रागाच्या भरात त्यांनी असं काही कृत्य केल्याने तर त्या सगळ्याचा परिणाम आपल्याक नाईलाजान भोगूचं लागतं. मी त्या सगळ्या प्रकारासून गेलोय, त्यामुळे माका या सगळ्याची चांगली जाणीव झाली. तेव्हापासून मी अशा माणसांपासून लांबच राहतोय. आता तो विषय वेगळो की त्यानंतर माका असं प्रकार अनुभव गावलो नाही. मी बऱ्याचदा तुतारी एक्सप्रेसहून प्रवास केलोय, पण असं प्रकार परत कधीच घडाक नाही. त्यावेळी कदाचित माझं वेळ इलो होतो आणि वेळेसारखो तो म्हातारो माका गावलो, ज्यामुळे माका या सगळा अनुभव गावला. तर असं काहीसं होतं तुतारी एक्सप्रेसमध्ये. त्यावेळी मी घेतलेलो ह्यो एक भयंकर अनुभव. मंडळी, आज पुरता एवढाच. तर मित्रांनो, असं काहीसं होतं रोशन हेंका इलेलो तुतारी एक्सप्रेसमधलो एक भयंकर अनुभव. जो तुमका कसं वाटलं, ह्याबद्दल काय वाटतं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर सगळ्यात आधी ह्या व्हिडिओक लाईक करा. लाईक करूक विसरा नको. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ज्यांका अशा गोष्टी ऐकाक आवडतात त्यांका ह्या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.